प्रेझेंटेशन अनेक प्रकारच्या स्लाइड्सनी बनलेले असते. बहुतेक प्रेझेंटेशनची सुरुवात टायटल स्लाइडने होते आणि त्यानंतर सबटायटल आणि कंटेंट स्लाइड्सचे कॉम्बिनेशन असलेले वेगवेगळे लेआउट्स असतात. कधीकधी आपण मोठ्या प्रेझेंटेशनला जोडले जाणारे सेक्शन्स देखील पाहतो. तर आपण या लेआउटमध्ये स्लाइड्सबद्दल अधिक जाणून घेऊया. प्रेझेंटेशन तयार करताना आपण टायटल स्लाइडनंतर टिपिकल एक न्यू स्लाइड ॲड करतो. न्यू स्लाइड ॲड करण्यासाठी होम टॅबमध्ये स्लाइड्स ग्रुपमध्ये न्यू स्लाइडवर क्लिक करा. आपण पाहू शकतो की एक नवीन स्लाइड ॲड केली गेली आहे. स्लाइड लेआउट निवडण्यासाठी न्यू स्लाइड ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक करा. लेआउट ऑप्शन निवडण्यापूर्वी लेआउट पॅनल पाहून आपण टेक्स्ट, सेक्शन आणि इमेज अरेंजमेंट पाहू शकतो. लेआउटमधील स्लाइड्समध्ये एक किंवा अधिक प्लेस होल्डर्स दाखवले आहेत. प्लेस होल्डर्स हे डॉटेड बॉर्डर्स असलेले बॉक्सेस आहेत, जे टेक्स्ट, इमेजेस, पिक्चर्स, चार्ट किंवा इतर कोणत्याही वस्तूसाठी प्लेसमेंट इंडिकेट करतात. डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड्स ऑप्शन आपल्याला सिलेक्टेड स्लाइड्सची डुप्लिकेट तयार करण्यास मदत करतो. आपण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वर्ड डॉक्युमेंटमध्ये तयार केलेल्या डॉक्युमेंटची आउटलाईन वापरू शकतो. पॉवर पॉइंटमध्ये डॉक्युमेंट इम्पोर्ट करून आउटलाईनच्या ऑप्शनमधून स्लाइड्स वापरून आपण हे लगेच करू शकतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या अनेक स्लाइड्समध्ये वर्ड डॉक्युमेंटमधील हेडिंग्स आणि कंटेंटचा त्वरित समावेश करते. लक्षात ठेवा, पॉवर पॉइंटमध्ये इम्पोर्ट करण्यापूर्वी वर्ड डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक हेडिंगसाठी डिफाईन केलेली हेडिंग स्टाईल असायला हवी. हेडिंग स्टाईल मिसिंग असल्यास पॉवर पॉइंट प्रत्येक पॅराग्राफसाठी एक स्लाइड तयार करेल. यानंतर आपण आपल्या प्रेझेंटेशनला दुसऱ्या प्रेझेंटेशनमधून ते ओपन न करता एक किंवा अधिक स्लाइड्स जोडू शकतो. रियूज स्लाइड्स ऑप्शनवर क्लिक करा. हे आपल्याला आपल्या संगणकात सेव्ह केलेल्या स्लाइड लायब्ररीज किंवा पॉवर पॉइंट फाईल्समधून स्लाइड्स रियूज करू देते. लेआउट कमांड पॉवर पॉइंटमध्ये उपलब्ध असलेल्या प्री-डिफाईन्ड स्लाइड लेआउट्सचा मेनू डिस्प्ले करते. स्लाइड लेआउट बदलणे खूप सोपे आहे. स्लाइड सिलेक्ट करा आणि नंतर लेआउट डाऊन ॲरोवर क्लिक करा. आता आपल्या स्लाइडवर आधीच ठेवलेल्या टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट्सच्या अरेंजमेंटशी जुळणारा लेआउट सिलेक्ट करा. तुम्ही लेआउट चेंजेस पाहू शकता. न्यू लेआउटमध्ये हेडिंगसाठी एक प्लेस होल्डर आहे आणि टेक्स्टसाठी दुसरा आहे. प्लेस होल्डर्स सहजपणे रिसाइज, मूव्ह किंवा डिलीट करता येतात. जर आपल्याला कोणत्याही प्लेस होल्डर्सशिवाय स्लाइड इन्सर्ट करायची असेल तर ब्लँक लेआउटचा वापर करा. नंतर आपण टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट्सच्या डिझायर्ड अरेंजमेंटच्या आधारे लेआउट बदलू शकतो. स्लाइड डिलीट करण्यासाठी पेनवरून स्लाइड सिलेक्ट करा आणि राईट क्लिक करा. आता डिलीट स्लाइड ऑप्शन सिलेक्ट करा. कधीकधी आपण स्लाइड लेआउट बदलण्यासाठी टेक्स्ट फॉर्मॅट करतो, परंतु नंतर आपल्याला ओरिजिनल फॉर्मॅट आणि लेआउटकडे परत रिव्हर्ट करावे असे वाटू शकते. या केसमध्ये आपण रिसेट कमांड वापरू शकतो. सेक्शन कमांड आपल्याला प्रेझेंटेशनचे 2 किंवा अधिक ग्रुप्समध्ये विभाजन करून देते. हे आपल्याला प्रेझेंटेशन सहजपणे मॅनेज करण्यास मदत करते, म्हणून मोठ्या प्रेझेंटेशन्समध्ये सेक्शन्स ॲड केले जातात. एक सेक्शन ॲड करण्यासाठी डिझायर्ड स्लाइड सिलेक्ट करा आणि सेक्शन डाऊन ॲरोवर क्लिक करा. आता ॲड सेक्शन सिलेक्ट करा. सेक्शन नेम टाईप करा आणि रिनेम क्लिक करा. सेक्शन कोलॅप्स करण्यासाठी डाव्या पेनवरील ट्रँगलवर क्लिक करा. ब्रॅकेटच्या आतील नंबर या सेक्शनमधील स्लाइड्सची संख्या दर्शवते. सेक्शन एक्सपांड करण्यासाठी आणि स्लाइड्स पाहण्यासाठी ट्रँगलवर पुन्हा क्लिक करा. रिमूव्ह सेक्शन ऑप्शन फक्त एक सेक्शन डिलीट करते, तर रिमूव्ह ऑल सेक्शन्स ऑप्शन सर्व सेक्शन्स डिलीट करते. कोलॅप्स ऑल ऑप्शन हे सर्व सेक्शन्स श्रिंक करते आणि एक्सपांड ऑल ऑप्शन सर्व सेक्शन्स एक्सपांड करते.
एखादे सेक्शन अप किंवा डाऊन करण्यासाठी सेक्शन नेमवर कर्सर ठेवा आणि राईट क्लिक करा. नंतर मूव्ह सेक्शन अप किंवा मूव्ह सेक्शन डाऊन सिलेक्ट करा.